काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा भाजपचा आरोप। सपकाळ यांनी आपलं राजकीय भान ठेवावं, अन्यथा कार्यकर्त्यांचा रोष सहन करावा लागेल, भाजपचा इशारा। उरण येथील JNPA बंदरात कंटेनर लोडिंग आणि अनलोडिंग शुल्कावरून मोठा वाद। 28 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। JNPA बंदरात दररोज 10 ते 12 हजार कंटेनरची ये-जा। एका कंटेनर मागे वाहतूकदारांवर जवळपास 10,000 रुपयांचा आर्थिक भुर्दंड। नावाशेवा कंटेनर ऑपरेशन असोसिएशन आक्रमक। आयात निर्यात व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता। साने गुरुजी उद्यानाच्या 25% जागेवर मेट्रोचा ताबा। ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांचा विरोध। या निर्णयामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उरणार नाही। सध्याचे ट्रस्टी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप। मेहकर शहरातील DP रोड जवळील लक्ष्मीनारायण नगर इथं धाडसी दरोडा। दुचाकी घेऊन फरार झालेल्या दरोडेखोरांना 12 तासातच जेरबंद। मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरून त्यांची धिंड। पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक। सिंधुदुर्गातील कुडाळ इथं पक्षाच्या वतीने आंदोलन। महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरड मोडलं असून केंद्र सरकार जनतेची पिळवणूक करत असल्याचा आरोप। अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प या दाटीवाटीच्या परिसरात दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास बिबट्या शिरल्यानं खळबळ। घटनेनंतर वन विभाग, महापालिका आणि पोलीस प्रशासनाची तातडीनं घटनास्थळी धाव। सुमारे 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश। कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत। नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। तलावाच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच साचल्यानं परिसरात दुर्गंधी। सकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास। वाढत्या तापमानामुळे तलावातील पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं माशांचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक शक्यता। तातडीनं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोचिंग क्लासेस असोसिएशनचं आंदोलन। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी कायदे तयार करावेत अशी मागणी। कायदे तयार करताना कोचिंग क्लासेस असोसिएशनला विश्वासात घ्यावं अशी ही मागणी। या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात येणार। वसतिगृहातील असुविधांबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनी आकांक्षा उके हिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस। आकांक्षाकडून सावित्रीबाई फुले वसतिगृहातील कूलर सुविधेसह इतर अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। त्यानंतर अधिकाऱ्यांची झाडाझडती। त्याचाच राग विद्यार्थिनीवर काढण्यात आल्याचा आरोप। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच आवश्यकतेपुरतंच इंधन खरेदी करावं, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन। नवी मुंबईतील APMC बाजारात ईदच्या पार्श्वभूमीवर भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक। कोथिंबिरीच्या 120 ते 150 गाड्या बाजारात दाखल। 40 रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी आज थेट 5 रुपयांवर। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा। पनवेल महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुलीत मोठी कामगिरी। महसुलात विक्रमी वाढ। डिजिटल कर प्रणाली, अभय योजना आणि प्रभावी वसुली मोहिमेमुळे वसुली 2025-26 मध्ये तब्बल 653 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली। सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल होत असल्याच्या प्रकारांवर आमदार संजय केळकर यांच्याकडून तीव्र नाराजी। अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही, केळकर यांचा स्पष्ट इशारा। धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत प्रशासनानं नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील फळबागांना उन्हाचा मोठा फटका। पाण्याअभावी फळबागा जगवणंही अशक्य। बापू शेलार या शेतकऱ्यावर स्वतःच्या 1.5 एकर डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ। या घटनेमुळे येवला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील पाणी टंचाईचं गंभीर वास्तव पुन्हा समोर। फळबागांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यातील कापडणे गाव इथं गवार पिकाला बाजारात अत्यल्प दर। बापू माळी या संतप्त शेतकऱ्यानं उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या सोडल्याची घटना। बियाणं, खत, फवारणी, निंदणी आणि मशागतीसाठी सुमारे 50,000 रुपयाहून अधिक खर्च। मात्र बाजारात गवाराला केवळ 5 ते 10 रुपये किलोच दर मिळतोय। त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण। शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त। छत्रपती संभाजीनगर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून 4 चाकी वाहनाला दोरी बांधून ओढत आणत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध। वहारे मोदी तेरा क्या खेल, सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणांनी परिसर दणाणला।
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात घर बांधण्याच्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या. प्रताप चौधरी असं मृत व्यक्तीचं नाव. या प्रकरणातील आरोपी रोहित शेलार या घटनेनंतर फरार. घटनेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज समोर. टिळकनगर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू. रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन. प्रशासनाकडून मनमानी पद्धतीने भूसंपादन केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. परिसरात तणावपूर्ण वातावरण. पोलिसांचा चोख बंदोबस्त. मुंबई महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी बोकड कुर्बानीसाठी सागर सोसायटीमध्ये परवानगी दिली आहे त्याच्यावर कारवाई केली जाणार. हाऊसिंग सोसायटीमध्ये बोकड कुर्बानी करायला देणार नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा. पालिकेने सर्व बकरी ताब्यात घेतली असून कुर्बानीसाठी पालिका त्यांना जवळच जागा देणार. पेट्रोलच्या वाढत्या दराविरोधात ठाण्यात काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन. कार्यकर्त्यांकडून गाडी ओढत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध. रोजगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्याकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका. या बातमीसोबतच झटपट आढावामध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या आणि झटपट बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.